हा आपला हॉटेल होता कन्याकुमारीचा न्यू केप हॉटेल, ठीकठाक रूम होती. आता आपण कन्याकुमारीच्या एंड पॉईंटवरती चाललोत. थोडा फोटो आणि व्हिडिओ घेऊ. रात्री आपण खूप लेट आलो कन्याकुमारीमध्ये, पूर्ण अंधार पडला होता, त्यामुळे काही शूट नाही केला. आता थोडा शूट करून येऊ आणि मग निघू रामेश्वरमला. इकडे ख्रिश्चन कम्युनिटी जास्त आहे, त्यामुळे चर्च खूप प्रमाणात आहेत आणि त्याचमुळे हे लोक सगळे इंग्रजी बोलतात जास्त प्रमाणावर आणि त्यांची भाषा लोकल. हिंदी त्यांना येत नाही, कारण हिंदी ऑप्शनमध्ये पण नाही. इंग्लिश आणि त्यांची मातृभाषा दोनच भाषा चालतात. आणि आपल्या गाडीचा हॉर्न बंद पडला आहे, गॅरेजला शोधायला लागणार आहे. काहीतरी पाहिजेत ना, सगळं चांगलं झालं मग काय राहिलं, नजर उतरवायला काहीतरी झालं पाहिजे. पण ते हॉर्न गरजेचं आहे, हॉर्न चालू झाला पाहिजे. हेच आहे आपल्या भारताचं शेवटचं टोक, कन्याकुमारी एंड पॉईंट. आणि इथे जमीन संपते, जिथे सगळे पर्यटक येतात फोटो वगैरे काढायला. बघू तर परमिशन आहे की नाही आतमध्ये जायला काय माहीत नाही, विचारून घेतो जरा. शूट करायचं आहे आपल्याला. काल कोण नव्हतं रात्री, पोलीस वगैरे, म्हणून मी तिथून जाऊ शकलो. आज नाही जाता येणार. इथे मार्केटसुद्धा आहे. एवढे पर्यटक येतात म्हणजे मार्केट असणारच 100%. हॉर्न नाही आहे ना, प्रॉब्लेम आहे बघा. साईडलाच कसे होतील ते, समजून ज्याला दिसतंय तो बाजूला होऊ शकतो. हॉर्न नाही, त्याच्यामुळे गडबड आहे, प्रॉब्लेम येईल खूप. गाडी आपली जाणार नाही बहुतेक. आतमध्ये पॉईंटवर कशी जाणार समजत नाही मला. मंदिराला भाविक आहेत सगळे. आपल्यापेक्षा यांना जास्त हल्ली श्रीकृष्णाचे भक्त आहेत सगळे युरोपवाले. आपण आता कन्याकुमारीच्या एंड पॉईंटला आलोत, तर आपल्याला असं कोणतं बोर्ड दिसत नाही आहे कन्याकुमारीचा, याच्यावर आपण फोटो काढू शकू. खाली गाडी घेऊ का? खाली आहे. पार्किंग पण आहे का? रात्री आलो होतो आम्ही, खाली पार्किंग आहे, पण रश एवढं आहे आणि गाडीचा हॉर्न बंद पडला आहे नशिबानं. हॉर्न दिल्याशिवाय बाजूला कोणी होणार नाहीत. आपल्याला ते एंड पॉईंटवरती थोडासा होईना व्हिडिओ बनवायचा आहे, त्यासाठी आपण गाडी आणली. इथून खाली बस एवढी. हो, एवढी आपल्याला जागा भेटली बस झाली. आलो आपण. उतर. हे असं आहे कन्याकुमारी. ते समोर दिसतंय ते स्वामी विवेकानंद स्टॅच्यू
आणि इथे संतू. पाठी बघ काय आहे का. फोटो चांगला आहे. उतर इथं चांगला आहे फोटो. फोटो नाही बोलते च बस. गाडी अलाउड नाही. फोटोला तसं गाडी नाही अलाउड. इथं मस्त आला सर. चला आता आपण निघत आहोत रामेश्वरमसाठी. कन्याकुमारी असा बोर्ड कुठे दिसला नाही जिथे आपण फोटो घेऊ शकत असतो. कुठेच नाही बोर्ड दिसला. एक बोर्ड हवा होता आपल्याला फोटो काढण्यासाठी. कन्याकुमारी 0 माइलस्टोन पण नाही. असा कुठे बोर्डच नाही आहे तर काय. इच्छा होती यार कन्याकुमारी. ठीक आहे चला. ऑप्शनच नाही माझ्याकडे आता. आणि एवढी रश होती तिथे की बापरे बाप. त्याच्यामध्ये हॉर्न चालत नाही आपल्या गाडीचा. कसं पोहोचलो होतो. त्यानंतर स्वामी विवेकानंद मेमोरियल समोर शूट करत होतो पण पोलीस म्हटले गाडी नाही अलाउड तिथे. म्हणून मग गाडी काढायला लागली. रिस्पेक्ट केला पाहिजे सगळ्यांचा ना. थोडा काहीतरी खाऊन घेऊ आणि मग निघूया. कन्याकुमारीमध्ये हे हॉटेल आहे ना, इथे चांगली चव आहे. म्हणजे आपल्याकडे जशी चव आहे ना जेवणाला तशीच चव आहे. कधी कन्याकुमारी आलात तर इथंच या. नाश्ता जेवण सगळं काही चांगलं मिळतंय. नाश्ता झालाय आपला. नाश्ता वगैरे केलं कारण आता आपण थांबणार नाही आहोत. डायरेक्ट आता रामेश्वरमलाच जाणार. मध्ये आपल्याला गॅरेज शोधायचं आहे कारण हॉर्न बंद झाला आणि हॉर्नशिवाय गाडी चालवणं कठीण झालंय. आता मी शेवटी कंटाळून तिथून निघालो कन्याकुमारीवरून. कारण हॉर्न नाही तर मग मी गाडी चालवू कशी. कारण रश आहे. साईडला होत नाही कोणी. गॅरेज शोधतोय आता. हॉर्न चालू झाला तर बरं होईल नाहीतर वाट लागेल. 5.5 तासाची रनिंग दाखवतो इथून रामेश्वरम.
आम्ही आज आरामात उठलो, कारण पुढे कॉन्टॅक्ट झालेला आहे. मंदिराबद्दल विचारलं आहे, कसा दर्शनाची वगैरे व्यवस्था आहे, त्याप्रमाणे आम्ही निघालो तिथून. आता रोज 10-12 तासाचा प्रवास करत होतो, तर म्हटलं आज थोडा आराम घेतला. आजचा काय प्रवास जास्त मोठा नाही आहे, 5.5 तासाचाच आहे. त्यात 1-1.5 तास एक्स्ट्रा पकडा, 6-7 तासाचा प्रवास पकडूया, म्हणजे 3-4-5 पर्यंत पोचू आपण. गॅरेज भेटू दे बाप्पा. बाय कन्याकुमारी. आपलं स्वप्न पूर्ण झालेलं आहे. अशा प्रकारे रोहा ते कन्याकुमारी राईड मारायचा कधीपासून विचार करत होतो. जेव्हा गाडी पण नव्हती माझ्याकडं, तेव्हापासून मी विचार करत होतो की गाडी घेईन आणि बाईक राईड करणार कन्याकुमारीपर्यंत. आणि आपलं स्वप्न अशा प्रकारे पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. आता आपला परतीचा प्रवास चालू झाला आहे. त्यात परतीच्या प्रवासातच रामेश्वरम आला आहे, आणि देन मदुराई, कोइंबतूर, मैसूर, कोल्हापूर, महाबळेश्वर मार्गे महाड, रोहा असा प्रवास राहील आपला. 1660 किलोमीटर रनिंग झाली रोहा ते कन्याकुमारी. आता जायला किती होते ते, कारण येताना आपण याना केव्सला थोडंसं आत गेलो होतो ना, ते वाढले. तरी पण माझ्या मते होणार आहे आणखी 1500-1600 किलोमीटर. याला गॅरेजला थांबून हॉर्न चेक करून घेतो. शब्द नाही आहेत मला माझ्याकडे. मी नवीन आहे यूट्यूबसाठी, तेवढं बोलता येत नाही मला, त्यामुळं एक्सप्रेस कसं व्हायचं ते कळत नाही. एवढं मोठं स्वप्न पूर्ण केलं, एवढी मोठी राईड मारली, पण कशा प्रकारे मांडायचं तेच कळत नाही. एक खंत राहिली यार, माइलस्टोन नाही मिळाला जिथं कन्याकुमारी 0 लिहिलं असेल, कारण पुढे लँड नाही आहे, जमीन नाही आहे, रस्ते संपलेत. त्यामुळं तिथं हवा होता कन्याकुमारी 0 माइलस्टोन. ठीक आहे, चालते, कोई बात नाही. नॅशनल हायवे 66 हा पनवेल ते कन्याकुमारी होता, ज्याने आपल्याला खूप त्रास दिला, पण शेवटी आपण त्याला हरवलं आणि आपण सुखरूपरित्या कन्याकुमारीमध्ये पोहोचलो. आणि आता आपली जर्नी सुरू होते रामेश्वरमच्या दिशेने, आणि नॅशनल हायवे 44 आपल्याला मिळतं. हा हायवे 100% चांगला असणार. आता जास्त त्रास होणार नाही अशी अपेक्षा आम्ही करतो. विंडमिल, समुद्र आहे ना, त्यामुळे हवा असते इथे. पहिल्यांदा मी असं ग्राउंड लेवलला विंडमिल बघितले, कारण विंडमिल ह्या शक्यतो डोंगरावरच असतात, उंच ठिकाणी, कारण ते हवा असते. पण इथे समुद्र असल्यामुळे हवा आहे, त्यामुळे इथे विंडमिल्स आहेत. एक पाती अख्खा मोठ्या ट्रेलरपेक्षा मोठी असते एक पात, आणि लांबून किती छोटी दिसते ती. बघा विंडमिल समोर पण दिसतात. विंडमिल असा रोड असेल ना, बाबा क्या बात आहे. कामच स्पीड आपला, गुंगण दुखणारच नाही. 5 दिवसात एवढा दुखलाय ना सांगू, मागून हाड बाहेर येऊन आपल्या सीटला टोचत होतं असं वाटत होतं. वा, असा रोड पाहिजे, प्लेन मक्कन रोड आहे, मक्कन. पुलिस, तमिळनाडू पुलिस.
स्पीड कॅमेरा आहे भाऊ, स्पीड कॅमेरा आहे. स्पीड लिमिट मात्र कुठे दिलेलं नाही किती आहे, पण कॅमेरा आहे. तर लिमिटसाठी आहे की लक्ष ठेवायला देणार आहे. आपली 80च्या ठेवावी. गराज TVS. आपल्याला गॅरेजची गरज आहे. हॉर्न पाहिजे. हॉर्न नसेल तर काही मजा नाही आहे. हो, खूप साऱ्या विंडमिल्स आहेत त्या भागात, खूप साऱ्या बघा, असंख्य विंडमिल्स आहेत. ज्यांची हाईट कमी असल्यामुळे ते जास्त दिसत नसतील तुम्हाला, पण मला दिसत आहेत. असंख्य विंडमिल्स आहेत. गुड जॉब. गॅरेज हिअर, गॅरेज दिसलं आपल्याला. बघते एकदा जाऊन. हॉर्न नाही चालत आहे. हॉर्नला काय झालंय तर त्याला विचारतो. है ना, हॉर्न नहीं बज रहा है. हॉर्न हॉर्नचा काम काय आपला झालेला नाही. एकतर एकदमच शिकलेले नसले ना तर मग यांना इंग्लिश पण येत नाही. तमिळ, ओनली तमिळ. इंग्लिश पण पूर्ण येत नाही, म्हणजे थोडी पण इंग्लिश येत नाही. हिंदी तर सोडाच. त्यामुळं तो काय बोलला समजलं नाही. रिले एवढा बोलला. बिना हॉर्नचं चाललोय मी. आता बघतो रामेश्वरम मध्ये काय होतं. अरे वेळ लागेल त्याला असं वाटतंय. वायरिंग चेक करायला लागेल. आपल्याकडे चालत नाहीत. एक तर इकडं सातारा कोल्हापूरला चालतात, पुढे या कर्नाटकला खूप चालतात. ही कर्नाटकची गाडी आहे. 20 लोक तरी बसत असतील या गाडीत, 100%. कामाची गाडी आहे. आपल्याकडे का चालत नाही काय माहिती. फोर्स आहे. फोर्स म्हटल्यावर तर दमदार इंजिन. देवदर्शन करतायत. स्वामी लोक आहेत सगळी. दोन्ही गाड्या, पुढे एक गाडी आहे, ही एक गाडी आहे. स्वामी लोक, सर्व स्वामी. आय स्वामी.
तमिळनाडूमध्ये ना शेती खूप जास्त प्रमाणावर आहे बघा. म्हणजे खूप मोठी मोठ्या जमिनी आहेत आणि सगळी जमीन लागवडीखाली आहेत. जिकडे नजर जाते दूरपर्यंत तिथपर्यंत जमीनच आहे. सगळी जमिनी लागवडीखाली आहेत. जास्त डोंगर नाहीत, जास्त झाडं नाहीत केरळ सारखी. प्लेन जास्त भाग आहे, पठार, त्यामुळे शेती जास्त करतात. सगळी शेती केली, सगळी पूर्ण जेवढी ही हिरवीगार दिसते ती शेतीच आहे सगळी. भात आणखी काय असेल काय माहिती नाही, पण भात दिसला. केरळ सारखी यांची मार्केट अशी मोठी नाहीत. म्हणजे सोलापूर साईडला आल्यासारखे वाटते, असं वाटत नाही हे तमिळनाडू आहे. सोलापूरकडे अशीच मार्केट आहेत. एवढे असे लॅविश वगैरे काही दुकान आहेत. केरळला प्रत्येक छोट्या छोट्या शहरात पण मोठी मोठी ब्रँड होते, दुकानं चांगली होती, वेल डेकोरेट होती एकदम. इकडे साधं आहे काम सगळं, सोलापूर सारखंच साधी माणसं. केरळवाले श्रीमंत लोक आहेत बाबा. हा रूट दिला आता आपल्याला गुगलने. रामेश्वरम जायला आपल्याला रूट दिलेला आहे. हा काय नाव आहे काय त्यावरती चेक करेल. रामनाथपुरम तिरुत्तर काय नाव आहे. ह्यांची नावच ना असतात भाऊ. अरे कोलाड, रोहा, संबा, धाटा, तालागर, बोरगर अशी नावं ठेवायची. हे काय 50-50 अक्षर एका नावात. ती मागाशी गुगल बाई हायवेचं नाव सांगत होती ना, ते धमाल पिक्चर मध्ये आहे ना ते वेणुगोपाल अय्यर, श्रीनिवासा वेणुगोपाल अय्यर असं नाव सांगितलं त्यांनी. लांब लचक कंटाळा आला. डेंजर काम आहे इकडं, काय लक्षात राहील नाव. संस्कृत सारखी नाव आहेत सगळी. अबे ये किधर से शॉर्टकट निकाला क्या, मेरे को बीच में से निकाला. आपला शॉर्टकट संपलेला आहे आणि आपण नॅशनल हायवे 87 ला निघालो आहोत. आता हा सरळ जातो रामेश्वरम. आपला अंतर 30 किलोमीटर राहिलं आहे आणि 40 मिनिटं दाखवतो गुगल. 4:30 पर्यंत आपण आपल्या हॉटेलला पोहोचू. आपलं हॉटेल आहे पांबनला श्री विनायका रेसिडेन्सी. रामेश्वरम 26 आणि धनुषकोडी आहे 45 आणि आपलं हॉटेल आहे 30. म्हणजे रामेश्वर मंदिरावरून आपलं 4 किलोमीटरवरती हॉटेल आहे आणि आपल्याला धनुषकोडीला पण जायचं आहे म्हणून तिकडेच हॉटेल पण बघितलंय. हे आपलं ड्रीम डेस्टिनेशन मधलं शेवटचं डेस्टिनेशन आहे, रामेश्वरम आणि धनुषकोडी. रामेश्वरमचं शिवलिंग जे आहे ना ते प्रभू श्री रामांनी स्वतःच्या हाताने बनवलंय असं बोललं जातं. आणि धनुषकोडी जिथून राम सेतू चालू होतो आणि तो राम सेतू श्रीलंकेला जोडला जातो ते ठिकाण आहे धनुषकोडी.
जिथून प्रभू श्रीरामांनी वानर सेनेसोबत तो राम सेतू तयार केला होता. तेच ठिकाण आहे धनुषकोडी. खूप प्रसिद्ध ठिकाण आहे ते येथील. तमिळनाडू पोलीस चेकपोस्ट हे असे बॅरिकेडिंग बऱ्याच ठिकाणी आहेत, म्हणजे स्पीड लिमिट करतात चांगल्या प्रकारे. चला आता आपल्याला जाऊ देते, कारण गाड्या जास्त आहेत. स्वतः आलेत पोलीस भाऊ. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. आणि आपण आलेलो आहोत रामेश्वरम येथे. हा आपल्या उजव्या साईडला समुद्र निळाशार काय दिसतोय, एकदम ब्ल्यू दिसतोय. क्रिस्टल वॉटर, एकदम ब्ल्यू दिसायला एवढा भारी दिसतो ना, एकदम भारी. आणि डाव्या साईडला पण समुद्र आहे, मधूनच आपण चाललो, कारण रामेश्वरम हा एक टापू आहे आणि त्याच्या पुढं धनुषकोडी. डाव्या साईडला पण समुद्र आहे, पूर्ण दिसत असेल काय आयडिया नाही, कारण झाडं आहेत थोडी मध्ये. दोन्ही बाजूने निळाशार समुद्र आहे. पकडता ट्रेन पकडता लवकर. पुढं मागं एकदम निळाशार पाणी आहे, एकदम क्रिस्टल क्लिअर. आतली दगड सुद्धा दिसत आहेत, एवढा भारी पाणी आहे. आणि हा सगळा इथे एडिट काहीच केलं नाही, पूर्ण ब्ल्यू आहे सगळा पाणी. एवढा भारी सीन दिसतोय ना इथून, तरीच लोक थांबतात. जबरदस्त एकदम. आताच ट्रेन गेली आहे इथून, काय वाटत होती ट्रेन. सीनच एकदम भारी, एकदम भारी. आणि ही आपली लक्ष्मी आणि हे आपले मित्र गणेश. दोन्ही साईडला समुद्र, मधून ब्रिज समुद्रावरून. हा जो ब्रिज आहे ना, इथून समोरून एखादा जहाज आला की त्या ब्रिजला लिफ्ट केला जातो. म्हणजे तो व्हाईटवाला आहे तो असा लिफ्ट केला जातो, वर सरळ वरपर्यंत जातो. आणि हा जो जुना आहे हा मधून फोल्ड होतो, हा मधून असा वर उचलला जातो. एक भाग तिकडे जातो, एक भाग इकडे जातो जहाज आल्यानंतर. आता जहाज कुठे आसपास आहे नाही, नाहीतर आपण थांबून थोडा व्हिडिओ घेतला असता, पण जहाज नाही आहे. मागाशी नेमकी रेल्वे आली, आपण आलो होतो तेव्हा, त्यामुळे तो सक्सेसफुल झाला. ओके. उत्तरेकडील एंट्री आहे.
ते असेल नॉर्थ सेंट्रल इथे आहे काय हो इथून एंट्री आहे हे रामेश्वरम मंदिराच्या आजूबाजूचा भाग आहे कारण मेन मंदिर आतमध्ये आहे आणि तिथे कॅमेराला एंट्री नाही आहे. हा पूर्ण रामेश्वरम मंदिरच आहे पण ते बाजूचा आहे परिसर. एकदम दिव्य आणि भव्य काय काम केलंय कलाकृती आहे. रामेश्वरम मंदिर खूप मोठं आहे खूप मोठं आहे 4 एंट्रीज आहे त्याला पण पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि एंट्रीला कमानी अशा आहेत मोठ्या मोठ्या हे अशा कमान आहेत चारही साईडला आणि ही छोटी एंट्री पुढे आहे ही छोटी एंट्री पुढे आहे आणि याचा एरिया खूप जास्त मोठा आहे खूप जास्त मोठा खूप मोठं तीर्थ आहे खूपच मोठं रामेश्वरम. धन्य झालो आम्ही धन्य झालो आमची ट्रिप अगदी सक्सेसफुल झाली खूप खूप खूप